चिखली पंचायत समिति में आने वाली इसोली ग्राम पंचायत में 2021 से 2025 तक कर पावतियों का भुगतान किया गया था, लेकिन वहां पर सचिव, सरपंच और लिपिक ने मिलकर घोटाला किया है, ऐसा आरोप शिकायतकर्ता द्वारा किया जा रहा है। लगभग 25 से 30 लाख रुपए का घोटाला है। गांव वालों ने मांग की है कि ग्राम पंचायत के सचिव और संबंधित सरपंच और लिपिक पर सख्त कार्रवाई हो। और ये तो खाली पावतियों में ही 30 लाख का घोटाला है, बाकी डॉक्यूमेंट में और भी भ्रष्टाचार हो सकता है, ऐसे अंदाजा लोगों द्वारा लगाया जा रहा है। और लोगों की संभावना है कि ये फ्रॉड राजकारणी लोगों की ओर से दबा दिया जाएगा। इसमें वरिष्ठ अधिकारियों को ध्यान देना जरूरी है, ऐसा लोग गांव में बोल रहे हैं। मार्च पर्यंत चौकशी करून त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। सर 2021 पासून 2025 पर्यंत तिथले जे कर्मचारी आहे म्हणजे सचिव तर यांची नियुक्ती केव्हा झालेली तर ते आता सध्या जे आहेत ते मला रेकॉर्ड पाहूनच सांगावं लागेल, कन्फर्म असं नाही की कन्फर्म नाही। आणि 21 ते 25 पर्यंत किती ग्रामसेवकातून गेले तिथून ते नाही सांगणार। 4 वर्ष समोरच्यानं 21 पासून आजपर्यंत दिलेले तक्रारी त्यांच्या तक्रारीनुसार आपण चौकशी आणि आमच्या चॅनलवर जे डॉक्युमेंटली आहेत तर त्यांचे आमच्याकडे डॉक्युमेंट आलेले आहेत, त्याच्यावर आम्ही पडताळणी केलेली आहे। याला आम्हाला चौकशी करून फक्त आम्हाला आमच्या तपासणीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्याच्यावर कायद्यानुसार निश्चित कारवाई केली जाईल। ओके, धन्यवाद सर। दामोदर येवले। बरं, काय तक्रार आहे तुमची? माझी तक्रार आहे की बस ज्या काही ग्रामपंचायत घरपट्टी नळपट्टीचे ज्या काही आम्ही लोकांना पावत्या फाडिले ह्या डुप्लिकेट आहेत, त्या रेकॉर्डले जमा नाहीत आमच्या जी गोष्ट रेकॉर्डले आमच्या जमा हो। जे फ्रॉड केलेलं आहे कोण कोण केलं असतं? याच्यात ग्रामपंचायत सचिव, सरपंच आणि हीच ग्रामपंचायत संगमतानच झालं नाही। पदाधिकारी यांनी जे फ्रॉड काम केलेलं आहे याची शिक्षा काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला वाटते न्याय भेटायला पाहिजे म्हणजे आम्हाला पूर्ण गावासोबत धोका झालेला आहे का? पूर्ण गावासोबत। राजेश तुकाराम सावंत। बर, तुमच्या सांगत आता सागर रमेश। बरं, काय सांगसाल हे जे पावत्या तुम्हाला दिलेल्या आहे ग्रामपंचायतनं याच्याबद्दल काय सांगसाल? मला ही पावती दिली मी घरपट्टीची, हा, ही पावती मला डुप्लिकेट दिली आहे। बरं, अंदाजे तुमच्या गावामध्ये असं किती लोकांना पावत्या दिल्या असतील? बऱ्याचशा लोकांना दिले, बरेचशे लोकांनी दिलेले। ओरिजिनल पावती जास्त त्याला 100-200 ओरिजिनल, हा. 3000 4000 5000 ह्या पावत्या पूर्ण डुप्लिकेट। शैलेंद्र विश्वनाथ येवले। बरं, काय सांगसाल या पावत्या जे तुम्हाला दिलेले आहे काय काय सांगसाल? डुप्लिकेट आहेत। डुप्लिकेट आहेत? बरं, कोण दिलेलं आहे डुप्लिकेट? ग्रामपंचायतचं सही शिक्काच नाही, सरपंचाचा कोणाचाच। बर, तर बर, हे पूर्ण गावामध्ये दिलेले आहे का? एक पावती 3900 रुपयाची आणि एक 4100 रुपयाची, दोन पावती आपल्या वडिलाच्या नावाने लाईन त्याला बी कार्बन कॉपी नाही वरच्यावर दिलेले आहे। हो, बर, वरच्यावर दिलेले आहे। मग सध्या 8000 रक्कम आपल्या घरात। अशा गावातले किती लोकांचे फाटलेले आहेत? आता ते पाहावं लागेल, बरेच बरेच लोक आहेत। असं मला वाटतं जवळजवळ 100च्या पुढे आकडा आहे, 100च्या जवळपास। ओके, ठीक। मी इसोली गावातील रहिवासी असून एक इसोलीचा नागरिक या नात्याने आमच्या इसोलीमध्ये ग्रामपंचायतचा जो अंधाधुंद कारभार चालला त्याच्यावर मी बोलणार आहे। आमच्या इसोलीतील इथे ग्रामपंचायत सचिवाने व सरपंचाने संगमताने 4 ते 5 वर्षापासून नकली घरपट्टी आणि पाणीकर, नकली पासबुक छापून घरपट्टी आणि नळपट्टी वसूल केलं, परंतु शासन दरबारी जमा नाही केले। तर हा जो फ्रॉड आहे तो अंदाजे 25 ते 30 लाखाचा आहे। इसोलीच्या भया भाबड्या जनतेला या लोकांनी, सरपंचाने आणि सचिवाने फसवण्याचं काम केलं आहे। इसोलीच्या मोलमजुरी करून माझे गोरगरीब लोक, माझी इसोलीची जनता, भोई भाबडी जनता या जनतेने घरपट्टी नळपट्टी भरली आहे, शासन दरबारी भरली आहे, परंतु या सचिवाने आणि ग्रामपंचायत सरपंचाने नकली पासबुक छापून ती पैसे तर घेतले आणि त्यांच्याच खिशात घातले, शासन दरबारी भरले नाही आणि त्या जनतेच्या डोक्यावर आजही घरपट्टी आणि पाणीपट्टीचा कराचा भार तसाच आहे। अशा या भ्रष्ट सचिवाला योग्य कारवाई करावी, या भ्रष्ट सचिवावर गुन्हे दाखल करावे आणि इसोलीच्या 10,000 लोकांना न्याय द्यावा। जर पाणीकर आणि घरपट्टी आणि नळपट्टी याच्यामध्ये जर 25-30 लाखाचा फ्रॉड आहे तर 5वा म्हणजे त्यांचे जेवढे खाते आहेत ग्रामपंचायत मध्ये, जेवढे खाते आहेत ग्रामपंचायतचे जे रोड झाले आहेत याच्यामध्ये तर त्यांनी
जवळपास काही कोटी रुपयाचा या 4 ते 5 वर्षामध्ये फ्रॉड केलेला असावा असा माझा अंदाज आहे. तर अशा भ्रष्ट सचिवावर तात्काळ गुन्हे दाखल करून या माझ्या इसोलीच्या सर्व जनतेचा एक रुपया त्यांच्याकडून भरून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी आपणास मी शासन दरबारी विनंती करतो. धन्यवाद. म्हणजे सचिव आहेत तुमचे, या सचिवाचं हे कर्तव्य नाही काय, पैसा गावाचा पैसा हा पब्लिकचा पैसा आहे, आपल्या गावातला पैसा आहे, हा गावातला पैसा गावातला अशा कोणी जवळ ठेवा, त्याचं कर्तव्य त्यांना बँकेत जमा करायला पाहिजे, ही जबाबदारी सचिवाची आहे. नाही, काय झालं साहेब, मध्ये लोकसभा निवडणूक लागली, आपली विधानसभा निवडणूक लागली. निवडणुकीच्या कालावधीमध्ये काय झालं की ते 1 महिना तहसील स्क्वॉडमध्ये होते. त्या स्क्वॉडमध्ये असल्यामुळे त्यांचं ग्रामपंचायतकडे लक्ष नसल्यामुळे संबंधित बाबूने ती कॅश भरायला पाहिजे होती बँकेत, ती न भरल्यामुळे ही दिरंगाई झाली. जर आरोप सिद्ध झालं तर तुमचं मत आहे सचिवाचं बोगस काम ठरेल की कारकुनाचं काम बोगस? कारकुनाचं. सचिवाचा याच्यात रोल आहे असं तुमचं मत सचिवाचा नाही. रोल नाही. पण आमच्या नंतर याच्यात सचिव जबाबदार आहेत. शहानिशा करणं सचिवाचं काम आहे का? हा बरोबर आहे, शहानिशा करणं, कारण तो या ऑफिसचा मुख्य अधिकारी आहे ना, हेड आहे ना तो, त्याच्या त्यांनी ते हातामध्ये केलं पाहिजे. परंतु काय झालं मध्ये पुन्हा त्यांची मिसेस मुलगा आजारी पडला, त्यामुळे पुन्हा 1 महिना ते सुट्टीवर राहिले. दुसरे ग्रामसेवक 1 महिन्यासाठी या ठिकाणी आले. दुसरे कोण होते? वीर साहेब होते. वीर साहेब. हा, एक महिन्यासाठी वीर साहेब या ठिकाणी आले. सर साहेब, जो विषय आहे की हे 6 महिने झालेले आहे या पावत्याला, जे आमच्याकडे 2 वर्षाचे 6 महिने झाले, 2 वर्षाचा कालावधी सोडा, 6 महिने 2 वर्ष. आपल्याला कळतं आपण 23-24 ला आपण सरपंच राहिले, सरपंच म्हणल्यानंतर गावचा नागरिक प्रतिनिधी, एक मुख्यमंत्र्याचा दर्जा आहे त्या गोष्टीला. जर आपल्या गावातल्या पैशाची जर आपण काळजी नाही करणार आणि सचिव काय करतो, तर हा अधिकार सरपंचाला आहे पहिलं विचारायचं की बाबा या 3 दिवसात किती पावत्या घरपट्ट्या जमा झाल्या, तुम्ही त्याची चलावून भरली आणायचे. आता आपण जे गावातली रक्कम जमा करतो, ती गावातली रक्कम आपल्याला कधी काम पडत की आपल्याला गावात ग्रामपंचायत हे काम करायचं, ती रक्कम आपल्याला बँकेतून त्या रात्री भेटू शकते, दुसऱ्या दिवशी भेटेल. असे जवळ जवळ वापरून घ्यायच्या पैशाचा, लोकांचा पैसा आपण वापरायचा, ही हलगर्जीपणा सचिवाची नाहीये का? आहे त्याच्यामध्ये हलगर्जीपणा. परंतु काय झालं की त्यांच्या मागे बिमाऱ्या असल्यामुळे, त्यांच्या मुलाचं झालं किंवा मिसेसची झाली, वैयक्तिक करणं झाले सर. आणि आता समजा ही व्यक्ती तर मोरे आहे, पेमेंट असेल 1000 असेल, 12,000 असेल, 9,000 असेल, ही व्यक्ती ही आपण दिलेली व्यक्ती आहे. माझं नाव शेख रईस शेख मोती. काय तुमच्या ग्रामपंचायत जो आरोप आहे त्याच्यावर काय सांगणार तुम्ही? माझ्याकडं चार्ज झाला 25 नोव्हेंबर 2024 पासून. जे काही पावत्याचं काही असेल ते सिद्ध झाल्यानंतर जे आम्ही अगोदर 8-15 दिवस अगोदर तसं माहीत पडल्याप्रमाणे त्यांना आपण पदावरून काढण्यात आलं आणि तात्पुरत्या स्वरूपात आमचे मोरे त्यांच्याकडे चार्ज दिला आम्ही. काय जे सिद्ध झालं, सिद्ध जर झालं, जे काही कारवाई करायची ती कारवाई होईल त्याच्यावर, त्यांची सही आहे त्याच्यावर. तर असं अशा काही पावत्या आढळून आल्या. याच्यात जे पावती बुकचे जे झेरॉक्स कॉपी असते तुमच्याकडे असेल काही? झेरॉक्स कॉपी आहे आमच्याकडं, पण आता सध्या आमच्याकडे चालू पुस्तके. ज्या काही जुन्या पावत्या वगैरे आहेत ते साहेबांच्या कपाटामध्ये असते. साहेब आज नाही. कारा न्यूज के लिए बुल्ढाना से किरण जोड़ की रिपोर्ट। इन्वेस्ट करने का प्लान है या खरीदना चाहते हो संतरा नगरी में घर, तो आपका अपना पसंदीदा फॉर्च्यून इंफ्रा ले आया है VM भांगड़िया लेआउट। नागपुर के बीसा चौक के एकदम करीब मौजा घुगली गोदरेज ऑर्किड एस्टेट से लगकर इस खूबसूरत लेआउट पर रेरा रजिस्टर्ड NMRD सैंक्शन प्लॉट्स उपलब्ध। स्पेशल एमिनिटीज की बात की जाए तो सीमेंट रोड, ड्रेनेज, वाटर लाइन, गार्डन, इलेक्ट्रिसिटी, बैंक फाइनेंस अप टू 80% और भी बहुत कुछ। तो देरी किस बात की? कॉल नाउ ऑन 9503571928 और 8605673995 पर। इनका पता है प्लॉट नंबर 7, 2nd फ्लोर, उत्कर्ष सोसाइटी, मनीष नगर, बेसा रोड, नागपुर।